Hello everyone and welcome to our channel Pharmacy. In previous lecture we have started our first chapter, that is a introduction of the hospitals. In that we have covered the introduction of the hospital and at last we have started the organization of the hospital. In this video we will continue with the organization and also study the medical staff composition, their duties and responsibilities, and also which are the services provided by the hospital, and at last we will study the health delivery systems in India. Okay, so let's begin with the organization of the hospital. In organization, governing bodies very much take importance. So what is this governing body? Governing body म्हणजे काय? तर हॉस्पिटलचं फंक्शनिंग आणि रेग्युलेशन कंट्रोल कोण करतं? तर गव्हर्निंग बॉडी. It is a legal body of the hospital. There is always a governing body to which administrator must report. ॲडमिनिस्ट्रेटरने गव्हर्निंग बॉडीला रिपोर्ट करणं हे महत्त्वाचं असतं, की फंक्शनिंग कसं चालू आहे, त्याचे ॲनालिसिस जो असेल हॉस्पिटलचा, त्याचं बिजेट या सर्व गोष्टीचा रिपोर्ट गव्हर्निंग बॉडीला देणं महत्त्वाचं असतं. कारण त्यावरच गव्हर्निंग बॉडी डिसिजन घेत असते की हॉस्पिटलमध्ये कोणते बदल करायला हवेत, व्यवस्थित चालू आहे की नाही, अजून त्याचं प्रमोशन किती करायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार गव्हर्निंग बॉडी करत असते. In the United States, there is an approval on not just a license but also approved by Joint Commission on Accreditation on Hospitals, JCAH. अमेरिकेमध्ये कसं आहे की नुसतं हॉस्पिटल चालू करण्यासाठी नुसतं लायसन्सचीच गरज नसते, तर JCAH, दॅट इज जॉईंट कमिशन ऑन ॲक्रेडिटेशन ऑन हॉस्पिटल, याचं ॲप्रुव्हेशन जास्त गरजेचं असतं. इंडियामध्ये कसं आहे, NAB, दॅट इज नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दॅट इज अंडर द QCI, दॅट इज द क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया. हे हॉस्पिटलच्या स्टँडर्ड्स आणि क्वालिटी यावरून त्याला ॲक्रेडिटेशन देण्याचं काम करतं. सो वी हॅव नोन द व्हॉट इज द गव्हर्निंग बॉडी आणि त्याचं काम काय, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द गव्हर्निंग बॉडी, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. टू स्टडी द कॉम्पिटंट पर्सनल इन्क्लुडिंग मेडिकल स्टाफ. म्हणजे आता मेडिकल स्टाफ जो काम करणार आहे हॉस्पिटलमध्ये, तर तो त्याचं कॉन्स्टिट्यूट कसा करायचा, त्याचं रिक्रुटमेंट कसं करायचं, तर त्याची क्वालिटी आणि त्याचं क्वालिटेड एज्युकेशन या सर्व गोष्टींचा, आणि तो व्यवस्थित काम करू शकतो का, डेडिकेटेड वर्किंग त्याचं आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून रिक्रुटमेंट केली जाते मेडिकल स्टाफची. नेक्स्ट, टू कंट्रोल हॉस्पिटल फंड्स, म्हणजे काही रिसिप्ट असतील, बिलिंग पेमेंट्स असतील, या सर्व गोष्टींचं एक रेकॉर्ड केलं जातं आणि ते फंड्स व्यवस्थित कंट्रोल केले जातात, त्याचं रेग्युलेशन केलं जातं. हे काम असतं गव्हर्निंग बॉडीचं. टू सुपरवाइज फिजिकल प्लांट. आता हॉस्पिटलमध्ये काही बदल हवेत का, किंवा काही इक्विपमेंट्स वगैरे काही कमी पडत आहेत का, आणि स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन काही हवेत का, या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्याच्यामध्ये बदल हे गव्हर्निंग बॉडीच्या अप्रुव्हल नंतर केले जातात. नेक्स्ट फंक्शन्स फॉर first three are the primary functions. Next we are going to discuss their sub functions. To establish working hours, check salaries of personnel. तिथे काम करणाऱ्या व्यक्तींचे वर्किंग आवर्स शेड्यूल केले जातात शिफ्टनुसार. चेक्स अँड सॅलरीज ऑफ द पर्सनल, त्यांचे जे चेक्स असतील किंवा त्यांचा जो काही पगार असेल तो व्यवस्थित त्यांना वेळच्या वेळी पुरवला जातोय की नाही, या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट बॉडी डिसाईड करतात, तो किती असेल वगैरे या सर्व गोष्टी. Schedule room rates for the inpatient and ambulatory patient. So what are the ambulatory patient? We have discussed in last chapter. Ambulatory patients, these are the outpatient department patient which are admitted for certain reason to take care or some kind of treatment to give. ते जर हॉस्पिटलमध्ये राहणार असतील आणि इनपेशंट जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहेत त्यांचे मग रूम रेट्स किती असतील ते शेड्यूल करणं किंवा ते डिसाईड करण्याचं काम असतं गव्हर्निंग बॉडीचं. मेथड्स टू सप्लिमेंट इन्कम टू बॅलन्स द हॉस्पिटल बजेट. असे काही सप्लिमेंटरी मेथड शोधून काढायचे की जेणेकरून हॉस्पिटलचं बजेट व्यवस्थित बॅलन्स राहील. म्हणजे कधी जर हॉस्पिटलला गरज लागेल किंवा हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट्स किंवा याच्यामध्ये जर काही पैसा जास्त लागत असेल तर काही गोष्टींमध्ये तो कमी पडत असतो. मग या जिथे कमी पडत असेल तिथे तो व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी काही सप्लिमेंटरी मेथड उपयोगात आणल्या जातात. तर काही काही ठिकाणी
पेशंटकडून राहण्याचा वगैरे खर्च कधी कधी जास्त असतो हॉस्पिटलमध्ये, तर तो किंवा शेअर मार्केट्समध्ये किंवा बँकेच्या लोन्स वगैरे वरती किंवा पॉलिसीज ज्या असतात हेल्थ पॉलिसीज त्यामध्ये टाकून काही पैसा उभारला जातो आणि तो पैसा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटमध्ये वापरला जातो. टू इन्व्हेस्ट फंड सच दॅट इंटरेस्ट बी यूज ऑन हॉस्पिटल ऑपरेशन्स. इन्व्हेस्ट केलेला फंड मधून जो काही ठिकाणी जर बँकेमध्ये किंवा अशा काही योजनांमध्ये पैसा गुंतवते हॉस्पिटल आणि त्याच्यातून जो इंटरेस्ट मिळेल तो एवढा इंटरेस्ट भेटला पाहिजे की तो हॉस्पिटलच्या ऑपरेशनमध्ये उपयोगी ठरला पाहिजे, किंवा कारण हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स हे कधी कधी आठवड्याला किंवा दिवसाला सुद्धा 4-5 पेक्षा किंवा जास्त असतात काय काय ठिकाणी. तर त्यामुळे त्याचा खर्च किंवा त्याचं स्टरलायझेशन कॉस्ट वगैरे असतात, बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी जो पैसा लागतो तो जास्तीत जास्त कसा भेटेल हे गव्हर्निंग बॉडी डिसाईड करतं. द नीड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड रिप्लेसमेंट ऑफ फिजिकल हॉस्पिटल, तेच आपण जस्ट डिस्कस केलं. टू सुपरवाइज द फिजिकल प्लांट. हॉस्पिटलमध्ये काही स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स हवेत का, काही गोष्टी बेड्स वगैरे किंवा काही इक्विपमेंट्स कमी पडतात का, त्याची भरपाई कशी करली जाते, काही दुरुस्ती करायची असतील त्या दुरुस्त्या कशा करायच्या, या सर्व गोष्टी गव्हर्निंग बॉडी डिसाईड करतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर केलं जातं. नेक्स्ट, डिपार्टमेंट्स इन द हॉस्पिटल. आता प्रत्येक कुठच्याही ऑर्गनायझेशन किंवा कमिटीमध्ये काही डिपार्टमेंट्स असतात, तसं हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट्स असतात. आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की आता इन्स्टिट्यूशन किंवा एका कॉलेज आहे, तर कॉलेजमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट असतात की स्टुडंट काउन्सिल असतं, टीचिंग स्टाफ वेगळा असतो त्यांचं डिपार्टमेंट वेगळं असतं, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ वेगळा असतो, प्रिन्सिपल वेगळे असतात विच कंट्रोल्स ऑल द कमिटीज अँड इन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर एक ट्रस्टीज वेगळे असतात, त्यांचं डिपार्टमेंट वेगळं असतं, त्यांचे बोर्ड असतो विच कंट्रोल द इन्स्टिट्यूट. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्येही काही कमिटीज असतात. द गव्हर्निंग बॉडी विच कंट्रोल्स ऑल द हॉस्पिटल. अंडर दॅट द हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर इज देअर. ॲडमिनिस्ट्रेटर विच कंट्रोल्स द हॉस्पिटल अँड provide every data to the governing body so that governing body take decisions on it and apply certain changes and apply changes for the hospital well-being. तर त्याच्यामध्ये काय कोणकोणत्या कमिटी असतात, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असते, प्रोफेशनल सर्व्हिस. तर प्रोफेशनल सर्व्हिसमध्ये कोणकोणत्या कमिटी आहेत, क्लिनिकल, नर्सिंग, सायंटिफिक, थेरप्युटिक, these are the committees in the professional service. And in administrative service there are personal, materials and equipments, finance. In finance there are billing and all the receipt storage is there so that hospital have the transparency during the money transactions. Next one is the medical staff. This is very interesting topic. तर मेडिकल स्टाफ मध्ये कोणकोणते कंपोजिशन असतात. द फर्स्ट वन इज ऑनररी स्टाफ. इन दॅट there are certain physicians who are active in hospital and instead of retiring they continue to practice. म्हणजे रिटायर म्हणजे त्यांनी रिटायरमेंट पर्यंत व्यवस्थित तिथे काम केलेलं आहे, एक्सपिरियन्स आणि स्पेशलायझेशन आहेच, पण रिटायरमेंट नंतर त्यांची इच्छा आहे की काम करायची. तर त्यांनी त्यांचं स्पेशलाइज एक्सपेरिमेंट आणि डेप्थफुल नॉलेज यूज करून त्यांची प्रॅक्टिस चालू ठेवलेली आहे. तर त्यांच्या ऑनर करण्यासाठी आपण त्यांना ते ऑनररी स्टाफमध्ये कंटेंट करतो. नेक्स्ट वन इज कन्सल्टिंग स्टाफ. इन कन्सल्टिंग स्टाफ specialists who are past specialty board members or belong to the national organization. मेनली ते ॲडवाइस देण्याचं काम करतात, कन्सल्ट करतात लोकांना की कसं व्यवस्थित काम करायचं किंवा काही त्रुटी जर असतील हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वर्किंगमध्ये तर त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या आणि त्याच्यामध्ये बदल करून काढण्याचं काम असतं कन्सल्टिंग स्टाफचं. मग त्याच्यामध्ये मेंबर्स कोणकोणते असतात, तर 5 स्पेशालिटी बोर्ड मेंबर्स आणि किंवा नॅशनल जे आहे जे नॅशनल कमिटीज आहेत, म्हणजे कोणकोणते आता आपण नाव बघितली पण नॅशनल कमिटी आहे तर किंवा QCI याच्यातून जे काही मेंबर्स असतात त्यांचे ते हॉस्पिटलला मदत करतात की तुम्ही व्यवस्थित कसं काम केलं पाहिजे किंवा त्यांना ॲडवाइस देण्याचं काम हे कन्सल्टिंग स्टाफचं असतं. नेक्स्ट इज ॲक्टिव्ह स्टाफ. इन ॲक्टिव्ह स्टाफ म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेडिकल स्टाफ असतो जे ॲक्टिव्हली वर्किंग असतो. मग त्याच्यामध्ये फिजिशियन्स असतात, नर्सेस असतात, कोवर्कर्स असतात, जो त्यांचं रोजचं काम करत असतो की पेशंट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं, हे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह स्टाफमध्ये येतात सगळे मेडिकल स्टाफ त्यामधला.
नेक्स्ट आहे असोसिएट स्टाफ. तर त्याच्यामध्ये कोण? असोसिएट स्टाफ म्हणजे त्याच्यामध्ये ज्युनियर्स असतात, विच आर लेस एक्सपिरियन्स मेंबर्स. त्यांचं ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स वाढवला जातो. त्यांना योग्यतेरित्या काम कसं करायचं ते शिकवलं जातं. इन courtesy staff, it contains physicians who have authority to attend their own private patient. They are not involved in treatment of the other patient. हे असे फिजिशियन्स असतात की जे ॲक्च्युली दे आर नॉट अ मेंबर्स ऑफ द हॉस्पिटल, बट दे कम फॉर टू ट्रीट सम स्पेशल पेशंट्स. म्हणजे त्यांचे काही स्पेशल पेशंट्स असतील किंवा काही डिसीज किंवा काही ट्रीटमेंटच्या संदर्भात जे पेशंट असतील त्यांना भेट देण्यासाठी these physicians go to the hospitals. These kind of physicians come in under courtesy staff. Next is resident staff. These are the physicians who are employees of the hospital residing in the campus. हे फिजिशियन्स किंवा हे मेडिकल स्टाफ जो असतो तो त्याच कॅम्पसमध्ये राहत असतो किंवा त्यांचे हॉस्टेल्स असतात. सो दॅट दी डॉक्टर्स फिजिशियन्स कम at any time possible in accidental and any emergency cases. Next, what are the duties of the medical staff? first one clear आहे की प्रोफेशनल केअर प्रोव्हाइड करणं पेशंट्सना. हे त्याचे मेन काम आहे. व्यवस्थित ट्रीटमेंट आणि त्यांची व्यवस्थित केअर घेतली जाते की नाही बघणं हे त्यांचं पहिलं काम आहे. नेक्स्ट वन इज टू पार्टिसिपेट इन एज्युकेशनल प्रोग्राम्स ऑफ द हॉस्पिटल. काही कॅम्प असतील किंवा काही ब्लड कॅम्प वगैरे वगैरे, इम्युनायझेशन कॅम्प. तर या कॅम्प्समध्ये किंवा काही एज्युकेशनल प्रोग्राम्स असतील, लोकांना आरोग्याविषयक काही सूचना द्यायच्या असतील, त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी जे काही प्रोग्राम्स घेतले जातात तर त्या प्रोग्राम्समध्ये मदत करणं किंवा पार्टिसिपेट करणं हे मेडिकल स्टाफचं काम असतं. नेक्स्ट, टू मेंटेन देअर ओन इफिशियन्सी. कार्यक्षमता वाढवण्याचं काम असतं स्वतःचं. मग ते स्वतःच एवढं तयार करायचं स्वतःला की 24 आवर्स आपण काम करू शकू एवढं स्वतःला ट्रेन करायचं असतं. नेक्स्ट इज टू ऑडिट देअर ओन प्रोफेशनल वर्क. आपण जे काम करतोय ते व्यवस्थित करतोय का, त्यामध्ये काही कमतरता तर नाही, आणि जर काही कमतरता असेल तर त्यातून शिकून आपलं ज्ञान वाढवणं, आपली प्रोफेशनल कर्टसी वाढवणं हे मेडिकल स्टाफचं काम असतं. नेक्स्ट इज टू ॲडवाइस अँड असिस्ट द ॲडमिनिस्ट्रेटर अँड गव्हर्निंग बॉडी रिगार्डिंग मेडिकल पॉलिसीज. म्हणजे गव्हर्निंग बॉडी किंवा ॲडमिनिस्ट्रेटरने काही पॉलिसीज किंवा काही इन्स्ट्रक्शन आणि प्रोटोकॉल प्रोव्हाइड केलेले असतात, त्यानुसार आपण आपलं काम करतोय की नाही. त्यांनी जे प्रोटोकॉल दिले त्यांना फॉलो करण्याचं काम मेडिकल स्टाफचं असतं. नेक्स्ट वन इज सपोर्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द हॉस्पिटल. द फर्स्ट वन इज anesthesia सर्व्हिस. The job is very particular and need to be perfect. Thus only trained professionals are like anesthesiologists, मग तो फिजिशियन असेल किंवा नर्स असेल, these are authorized to give the anesthesia. Their responsibilities are as follows. First one is quality anesthesia. They should give perfect and specific anesthesia to the patient. Second, professional equipments. जे इक्विपमेंट्स वापरले जातात दॅट इज सम ब्रीथिंग सिस्टीम्स, देन पाइप्स, व्हेंटिलेटर्स अँड IV sets which are used for giving anesthesia. They should be sterilized and newly prepared. So these professional equipment should be there at the site of or available at the site of anesthesia. Next point is development of regulation and evaluation of anesthesia. तर ॲनेस्थेशिया व्यवस्थित दिला गेला की नाही, त्याचे साईड इफेक्ट्स तर काही नाहीत, आणि असतील तर ते व्यवस्थित कंट्रोल कसे करायचे या सर्व गोष्टी माहीत पाहिजेत ॲनेस्थेसिओलॉजिस्टला. हे सर्व पॉईंट महत्त्वाचे असतात ॲनेस्थेशिया सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी. नेक्स्ट इज ब्लड बँक. तर ब्लड बँकमध्ये काय असतं, आता हॉस्पिटल म्हटलं की OT आली, OTमध्ये ब्लड लॉस तर बराच होत असतो. मग ब्लड लॉस रिकवर करण्यासाठी ब्लड बँक OTमध्येच हॉस्पिटलमध्येच असणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा लगेच अवेलेबिलिटी होऊ शकेल ब्लडची. ॲज अ ब्लड इज अ फ्रिक्वेंटली रिक्वायर्ड इन हॉस्पिटल, ब्लड बँक इज मॅन्डेटरी इन प्लेस. इट इज अ मेंटेन बाय दॅट स्पेसिफिक लायसन्स फिजिशियन ऑर ॲट सम हॉस्पिटल. म्हणजे ब्लड बँक उघडण्यासाठी सुद्धा किंवा ते मेंटेन करण्यासाठी सुद्धा स्पेसिफिक लायसन्सची गरज असते. Some in some hospitals, pathology department controls the blood bank.
काही ठिकाणी पॅथॉलॉजी डिपार्टमेंट असतं जे कंट्रोल ब्लड बँक करतं, किंवा काही ठिकाणी स्पेशलाइज लायसन्स पीपल्स असतात किंवा फिजिशियन्स असतात विच कंट्रोल द and maintain the blood bank. Next one is central sterile supply. In hospitals, sterilization is very mandatory, so that when there is a need, sterile products can be available for the nurses in the OT or any uh, surgical operations. जर स्टराईल प्रोडक्ट्स अवेलेबल नसतील तर फार अडचणी निर्माण होऊ शकतात. सो स्टराईल प्रोडक्ट्स वेळच्या वेळी तिथं उपलब्ध राहण्यासाठी स्टराईल प्रोडक्शन युनिट हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं असतं. सो दिस सर्व्हिसेस ऑल्सो प्रोव्हाइडेड इन द हॉस्पिटल. Our next point is dietary services. In dietary services, the dietitian is a qualified person who has trained with the science and applied nutrition. The job is to apply principles of nutrition to the dietary service provided by the hospital. एक डायटिशियन रिक्रूट केलेला असतो हॉस्पिटलमध्ये, जो डाएटच्या संदर्भात सर्व इन्फॉर्मेशन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पेशंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, जेणेकरून पेशंटची हेल्थ आणि त्यांचं ट्रीटमेंट लवकरात लवकर होईल, त्याची हेल्थची रिकव्हरी लवकरात लवकर होईल, यासाठी एक डायटिशियन रिक्रूट केलेला असतो हॉस्पिटलमध्ये. नेक्स्ट इज नर्सिंग सर्व्हिसेस. Nursing services, it maintains the health promotion, care and prevention of disease rehabilitation. It is important part of a total healthcare and administrative services. Nursing person is trained to respect individual dignity, social and economic status. आता नर्सिंग सर्व्हिसेसचं काम काय असतं? फर्स्ट इज हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइडिंग. दॅट इज हेल्थ प्रमोशन करणं, त्याचं पेशंटची केअर घेणं, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी पडत नाहीये का, या सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज रिहॅबिलिटेशन, त्याचं डिसीज परत होऊ शकणार नाही याची काळजी घेऊन त्याच्याबद्दलची जी ट्रीटमेंट डॉक्टरांनी किंवा काही फिजिशियन्सनी दिलेली आहे ती इम्प्लिमेंट होते का व्यवस्थित, किंवा ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम इन नर्सिंग सर्व्हिसेसचं असतं. इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ टोटल हेल्थ केअर अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. आता पण लिहून दिलेलं आहे या गोळ्या घ्या, अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे, पण ती ट्रीटमेंट व्यवस्थित होते का, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होतंय का, या सर्व गोष्टी नर्सेस पाहतात. आणि बेस्ट क्वालिटी सर्व्हिस देण्याचं काम हे नर्सेसचं असतं. नर्सिंग पर्सन इज ट्रेन टू रिस्पेक्ट इंडिव्हिज्युअल डिग्निटी, सोशल अँड इकॉनॉमिक स्टेटस. एखाद्या इंडिव्हिज्युअलची त्यांची डिग्निटी, सोशल आणि त्याचे इकॉनॉमिक स्टेटस जे आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना रिस्पेक्ट देणं किंवा त्याची त्या संदर्भात व्यवस्थित सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, याची ट्रेनिंग नर्सेसला दिलं जातं. नेक्स्ट वन इज मेडिकल रेकॉर्ड सर्व्हिसेस. इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन ॲडेक्वेट रेकॉर्ड्स इन हॉस्पिटल, टू रिटेन एक्नॉलेजमेंट ऑफ रिसिप्ट, सर्व्हिस प्रोव्हाइडेड अँड मॉडिफिकेशन ऑफ ट्रीटमेंट फॉर फर्दर थेरपी. हॉस्पिटल्समध्ये जे बिलिंग्स केलेले आहेत किंवा काही पॉलिसीज ज्या साईन केलेल्या आहेत पेशंटद्वारे, या सर्व गोष्टींचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं गेलं जातं, जेणेकरून पुढे जर काही प्रॉब्लेम आला, काही पैशांच्या बाबतीत किंवा काही ट्रीटमेंटच्या बाबतीत जर काही क्वेरीज निर्माण झाले, तर ते दाखवता येतं की हा अशी अशी ट्रीटमेंट दिली गेली होती, एवढे एवढे पैसे त्या ट्रीटमेंटसाठी घेतलेले होते. या सर्व गोष्टीचं रेकॉर्ड ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कारण काही पेशंटना काही सुरुवातीला बेसिक ट्रीटमेंट दिली जाते की त्यातून आता फंगल किंवा असे काही ॲलर्जिक इन्फेक्शन असेल तर त्यासाठी सुरुवातीला बेसिक ट्रीटमेंट दिली जाते की जेणेकरून त्याच्यातून जर रिकवर होत आहेत की नाही ते बघितलं जातं. जर होत नसेल तर नंतर स्टँडर्ड ट्रीटमेंट दिली जाते. तर त्या ट्रीटमेंट आधी कुठची दिलेली आहे त्या सर्व नोंदी करून ठेवले जातात, जेणेकरून नंतर जी ट्रीटमेंट दिली जाईल त्याचे जर काही साईड इफेक्ट किंवा काही जर त्याचे निर्माण झालेत तर ते पण एक नोंद करून ठेवली जाते मेडिकल रेकॉर्ड्समध्ये. व्हॉट इज द पर्पज ऑफ द मेडिकल रेकॉर्ड्स? टू सर्व ॲज अ बेसिस फॉर प्लॅनिंग अँड फॉर कंटिन्युटी ऑफ अ पेशंट केअर. पेशंटची जी ट्रीटमेंट आहे त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आणि कंटिन्युटीसाठी मेडिकल रेकॉर्ड सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. सेकंड, टू असिस्ट इन प्रोटेक्टिंग लिगल इंटरेस्ट ऑफ द पेशंट, हॉस्पिटल अँड फिजिशियन. फिजिशियनमध्ये आणि म्हणजे डॉक्टरमध्ये आणि काही पेशंट्समध्ये असं पण भांडणं होतात की काही कोणतरी पेशंट दगावलं तर त्याच्यावरून त्याचे घरवाले येतात आणि तिथे भांडण करतात. तर
त्या संदर्भात जो लिगल पॉलिसीज असतील तर त्या पॉलिसीसाठी मेडिकल रेकॉर्ड सर्व्हिस महत्त्वाची असते. त्याला कुठची ट्रीटमेंट दिली गेली होती, कोणते ड्रग्स दिलेले होते, कोणत्या टायमाला दिले होते, त्यामध्ये काही बदल झालेले आहेत का, या सर्व गोष्टींचा एक लेखाजोखा ठेवला जातो. तर त्याच्यासाठी एक मेडिकल रेकॉर्ड सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. इट हेल्प्स फॉर कम्युनिकेशन अमॉंग द फिजिशियन अँड एनी प्रोफेशनल कंट्रीब्युटिंग टू द पेशंट केअर. एखादा पेशंट बाहेरून आलेला असेल, कुठच्या तरी दुसऱ्या हॉस्पिटलमधून ह्या हॉस्पिटलमध्ये आलेला असेल, तर त्याचं जे मेडिकल ट्रीटमेंट आहे ते सर्व त्या हॉस्पिटलमध्ये किंवा ते ट्रीटमेंट देणाऱ्या फिजिशियनला कळावं आहे. त्यासाठी मेडिकल रेकॉर्ड्स महत्त्वाचे असतात. इट ॲक्ट्स ॲज अ एव्हिडन्स फॉर द पेशंट इलनेस अँड ट्रीटमेंट ड्युरिंग इच हॉस्पिटल स्टे. तो किती दिवस तिथे राहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याला कोणते कोणते ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याचं इलनेस कितपत व्यवस्थित रिकवर होते का, तर या सर्व गोष्टीचा एक एव्हिडन्स म्हणून मेडिकल रेकॉर्ड सर्व्हिस महत्त्वाची असते. नेक्स्ट इज टू प्रोव्हाइड डाटा फॉर यूज इन रिसर्च अँड एज्युकेशन. हा जो डाटा आहे की किती त्यांना ड्रग्स दिलेले आहेत, त्यातून त्याच्या रिकव्हरी होते का, तर कोणकोणते ड्रग्स पोटंट आहेत रिकव्हरीसाठी, या सर्व गोष्टी रिसर्चमध्ये फार महत्त्वाच्या असतात. तर त्याच्यासाठी मेडिकल रेकॉर्ड्स, त्याचं क्लिनिकल हिस्ट्री, डिसीज कोणकोणते होते आणि कोणकोणत्या डिसीजचा ड्रग्स दिल्यानंतर साईड इफेक्ट प्रोड्यूस झाले, या सर्व गोष्टी मेडिकल रेकॉर्ड्समध्ये फार महत्त्वाच्या असतात. इट सर्व ॲज अ बेसिस फॉर अ रिव्ह्यू स्टडी ऑफ द पेशंट अँड इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ केअर गिवन टू द पेशंट. तेच आहे ते की त्याचं स्टडी व्यवस्थित केला करण्यासाठी आणि इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ, त्याची हेल्थ रिकव्हरी रेट बघण्यासाठी मेडिकल रेकॉर्ड सर्व्हिस महत्त्वाची असते. नेक्स्ट, प्रिन्सिपल बिहाइंड इट. इट मस्ट बी ॲक्युरेटली प्रिपेअर्ड, इट मस्ट बी प्रॉपरली स्टोअर्ड अँड रेडिली अवेलेबल. नेक्स्ट, इट मस्ट बी इझिली ॲक्सेसिबल. म्हणजे काय की हे जे मेडिकल रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत हे व्यवस्थित ॲक्युरेट असले पाहिजेत, त्याच्यामध्ये काही चुका किंवा नसल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होऊ शकतो. आणि ते व्यवस्थित स्टोअर केले पाहिजेत एखाद्या कॉम्प्युटरमध्ये किंवा काही जर महत्त्वाचं असतं की जर ऑनलाईन आपण ठेवलेले असतील तर ते जास्त सुरक्षित राहतात. सो दॅट ते आर इझिली ॲक्सेसिबल. जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा ते भेटू शकतात त्या पेशंटचे. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ मेडिकल रेकॉर्ड्स टू फॅसिलिटेट गुड केअर. हे तर पाहिजेच की व्यवस्थित ट्रीटमेंट आणि सर्व्हिस प्रोव्हाइड पेशंटपर्यंत करण्यासाठी मेडिकल रेकॉर्ड्स महत्त्वाचे असतात. अलाउ सबसिक्वेंट केअर गिव्हर टू अंडरस्टँड द पेशंट कंडिशन अँड द बेसिस फॉर द करंट इन्व्हेस्टिगेशन ऑर ट्रीटमेंट. पेशंटच्या कंडिशनसाठी त्याचं ते पेशंटची कंडिशन काय आहे ती अंडरस्टँड होण्यासाठी, त्याचं ॲनालिसिस होण्यासाठी आणि त्याला कुठची ट्रीटमेंट पुढे देणं गरजेचं आहे याचे एक ॲझम्पशन काढण्यासाठी मेडिकल रेकॉर्ड्स महत्त्वाचे असतात. नेक्स्ट इज टू प्रोव्हाइड अ मेथड ऑफ कम्युनिकेटिंग विथ अदर टीम मेंबर्स. त्याचा जो डाटा क्रिएट केलेला आहे, त्याच्या ट्रीटमेंट, त्याचे ड्रग्स आणि रिकव्हरी रेट, या सर्व गोष्टी बाकीच्या फिजिशियन्स बरोबर डिस्कस करून त्यात जर काही कमतरता असेल तर त्या आपण कमी करू शकतो आणि त्याच्यातून व्यवस्थित योग्य ट्रीटमेंट कोणती देण्यात येऊ शकते याचा विचार करू शकतो. नेक्स्ट इज टू सॅटिस्फाय लिगल अँड इथिकल ऑब्लिगेशन. मेडिकल रेग्युलेटरी ऑथॉरिटीज, हॉस्पिटल अँड लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट्स फॉर क्लिअर अँड लेजिबल रेकॉर्ड्स. हॉस्पिटलकडे एक लिगल सपोर्ट राहतो की त्याचं जर व्यवस्थित रेकॉर्ड असेल त्या पेशंटचं, तर आपण चुकीची ट्रीटमेंट दिली गेलेली नाही आहे, आपल्याकडून काही चूक झालेली नाही आहे, याचं लिगलायझेशन हॉस्पिटल करू शकतं जर त्यांच्याकडे त्याचं व्यवस्थित मेडिकल रेकॉर्ड्स असेल तर. नेक्स्ट, ॲक्ट ॲज अ एव्हिडन्स इफ युअर केअर इज लॅटर क्वेश्चन इट शोज इव्हेंट्स ॲज दे हॅपन. तेच ते की त्यांच्याकडे व्यवस्थित डाटा असेल की कोणकोणते ड्रग्स दिलेले आहेत आणि ट्रीटमेंटमध्ये काही घोटाळा झालेला नाही आहे हे दाखवण्यासाठी मेडिकल रेकॉर्ड्स फार महत्त्वाचे असतात. नेक्स्ट वन इज पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस. द सॅम्पल्स लाईक स्पुटम, युरिन, ब्लड, फिसेस, सिमेन आर ॲनालाइज फॉर द मायक्रोबियल कंटेंट. त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत का ब्लडमध्ये, स्पुटममध्ये, युरिनमध्ये, याचं ॲनालिसिस करण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅब अवेलेबल असली पाहिजे हॉस्पिटलमध्ये. द हेड ऑफ द पॅथॉलॉजिकल लॅब इज द मेंबर ऑफ मेडिकल स्टाफ.
एका मेडिकल स्टाफ मधला मेंबर हा पॅथॉलॉजिकल लॅबचा हेड असतो. Next point is radiology. The trained medical physician with trained and experience in general radiology provides service in hospital for therapeutic and diagnostic purpose. आता रेडिओलॉजीसाठी सुद्धा एक कोर्स असतो. तो कोर्स केल्यानंतरच त्यांना लायसन्स दिलं जातं एक्सरे वगैरे काढण्यासाठी. बट देअर इज नीड फॉर रिटर्न प्रिस्क्रिप्शन बाय मेडिकल स्टाफ फॉर सच रेडिओलॉजी ट्रीटमेंट. आता एक्सरे काढण्यासाठी सुद्धा प्रिस्क्रिप्शन लागतं डॉक्टरकडून, त्याच्यानंतरच एक्सरे दिला जातो. नेक्स्ट इज हॉस्पिटल मॅनेजमेंट. द मॅनेजमेंट प्रोसेस ऑफ एनी बिझनेस इन्व्हॉल्व्स फॉलोइंग प्रोसेसेस. फर्स्ट वन इज डिरेक्टिंग. सो त्या गोष्टी कशा करायच्या आहेत याचं एक पाथ जो असतो तो डिसाईड करण्याचं काम काही विशिष्ट लोकांनी केलं पाहिजे, किंवा त्याच्या मागे काही विशिष्ट लोक असले पाहिजेत जे व्यवस्थित चालवू शकतील ते काम. नेक्स्ट इज प्लॅनिंग. इन प्लॅनिंग आपला एक प्लॅन रेडी पाहिजे, आपल्याला कसं कसं काम करायचंय, कोणकोणत्या कमिटीज डेव्हलप झाल्या पाहिजेत, इक्विपमेंट्स वगैरे कसे आणायचे, आणि त्याचं फंडिंग कसं दिलं पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, रेग्युलेशन कसले केले पाहिजेत, आणि प्रोटोकॉल आणि पॉलिसीज कशा डेव्हलप करायचे, या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग केलं पाहिजे हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट इज ऑर्गनायझिंग. आता या सर्व आपण गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, ते व्यवस्थित ऑर्गनाईज करणं, किंवा त्याच्यासाठी जो मेडिकल स्टाफ वगैरे जो रिक्रूट केला जातोय तो व्यवस्थित रिक्रूट करून त्या कमिटीमध्ये जे जे स्पेशलाइज असतील ते त्या कमिटीमध्ये टाकून ते व्यवस्थित ऑर्गनाईज करणं हे हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये येतं. नेक्स्ट इज स्टाफिंग. आता स्टाफिंग म्हणजे काय? रिक्रुटिंग. कोणकोणत्या मेडिकल स्टाफ म्हणजे फिजिशियन्स वगैरे असतील किंवा काही कोवर्कर असतील तर त्याच्यामध्ये ते वर्किंग डेडिकेशन मध्ये आहेत का, त्याचे एज्युकेशनल क्वालिटी आहेत का, तर या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांचं सुपरविजन करून त्यांना रिक्रूट करण्याचं काम असतं हॉस्पिटलचं. नेक्स्ट इज रिव्ह्यूइंग. रिव्ह्यूइंग म्हणजे आपण कोणकोणत्या काही जर चुका केलेल्या असतील किंवा काही मॅनेजमेंटमध्ये कमी पडत असेल तर या गोष्टी रिव्ह्यू करून त्यांचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित करण्याचं काम हॉस्पिटलचं असतं. नेक्स्ट इज कम्युनिकेटिंग. कम्युनिकेट केलं पाहिजे, कन्सल्ट करून घेतलं पाहिजे. काही मेंबर्स असतील बोर्ड्सचे किंवा ट्रस्टीज असतील तर त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे आणि कम्युनिकेशन करून कसा मार्ग त्यातून काढता येईल या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. नेक्स्ट इज डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग मीन्स व्हॉट, वी हॅव टू टेक करेक्ट पाथ फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द वर्क. आपण कोणतेही काम करण्यासाठी योग्य पद्धतीने कसं काम करता येईल त्याचं डिसिजन घेण्याचं काम असतं हॉस्पिटल मॅनेजमेंटचं. नेक्स्ट इज कंट्रोलिंग. टू कंट्रोल द अँड देअर फंक्शन्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द हॉस्पिटल. नेक्स्ट टू कोऑर्डिनेट. प्रत्येकाने व्यवस्थित जे कमिटीज आहेत त्यांनी एकमेकांना धरून चाललं पाहिजे, त्याच्यानुसार तेव्हाच हॉस्पिटल व्यवस्थित चाललं आहे. जर आपापसात भांडत राहिले काय कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा आपल्या कामाचं जर दुसऱ्यावर लोड टाकत राहिले तर कोणतंच काम व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोऑर्डिनेट करून हॉस्पिटल चालवणं महत्वाचं असतं. नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट दॅट इज हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम इन इंडिया. फर्स्ट वी विल डिस्कस द सेंट्रल गव्हर्नमेंट health delivery systems in India. First one is a cabinet rank minister, which is of the Union Ministry of Health and Family Welfare. अपमोस्ट संस्था आपण म्हणू शकतो त्याला, युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, विच कंट्रोल्स अँड supervise all the health related systems in India. Then in state level, Ministry of State for Health. Then it comes under Secretary, Joint Secretary, Deputy Secretary, and two Director Generals of the Health Services, that is DGHS. And next, Deputy Director of Health Services, DHS. There are three types of DHS in that. First one is Medical Care and Hospital Public Health, and third one is General Administration. These are the 8 members in the Ministry of State for Health. And in the Ministry of Health and Family Welfare, means हम दो हमारे दो अशा जे काही पॉलिसीज आहेत
त्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडर येतात. तर त्याच्यामध्ये कोण सेक्रेटरी, कमिशनर, 2 डेप्युटी कमिशनर, जॉईंट सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, रिजनल डिरेक्टर्स इन दॅट स्पेसिफिक एरिया, हे जे पोस्ट आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या कमिटीमध्ये येतात. नेक्स्ट, फॉर स्टेट गव्हर्नमेंट. इन स्टेट गव्हर्नमेंट मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हेल्थ, त्याच्या अंडर कोण कोण असतात, तर डेप्युटी मिनिस्टर, सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, ॲडिशनल डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. आता हे बघा, ह्याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अँड ॲडिशनल डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, हे 3 सलग पोस्ट आहेत. त्याच्यानंतर तर ॲडिशनल डेप्युटी डायरेक्टरमध्ये खालील पोस्ट येतात: मेडिकल एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशनच्या संदर्भात, नर्सिंगच्या संदर्भात, फॅमिली वेलफेअर, न्यूट्रिशन, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, स्कूल हेल्थ, याच्या संदर्भात जे पोस्ट आहेत ते ॲडिशनल डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसमध्ये येतात. देन मेडिकल ऑफिसर्स. So the chief medical officer, that is a CMO, is assigned by the central government to retain healthcare facilities in district. आता जिल्ह्यामध्ये चीफ मेडिकल ऑफिसर हा मेन असतो, जो असाइन कोणी केलेला असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटनी. हेल्थ रिलेटेड फॅसिलिटीज व्यवस्थित प्रोव्हाइड होत आहेत का, त्यांचं रेग्युलेशन व्यवस्थित होत आहे का, हे याचं कंट्रोल करण्यासाठी चीफ मेडिकल ऑफिसर असाइन केलेला असतो. आणि स्टेट गव्हर्नमेंटने कोण असाइन केलेला असतो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, दॅट इज अ DHO, अँड ऑल्सो असिस्टंट हेल्थ ऑफिसर ऑल्सो provided by the state government in district, which supervise the following area like PSCs, primary health centers, city hospitals governed by the corporation, town hospital governed by the municipality. Next, the PSC, that is a primary health center, take responsibility of providing healthcare facilities in rural area. The needs of such PSCs are delivered by the civil hospital. सिव्हिल हॉस्पिटल PSCच्या ज्या काही नीड्स असतील, काही गरजा असतील, त्या प्रोव्हाइड करण्याचं काम असतं सिव्हिल हॉस्पिटलचं. द मेडिकल ऑफिसर, दॅट इज MO, इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ सर्व्हिस अंडर द PSC सेक्शन. तर PSC मध्ये जो फिजिशियन असतो तो मेडिकल ऑफिसर असतो त्या PSCच्या संदर्भात, आणि ती PSC जो काही एरिया दिलेला असेल त्या PSCला, त्या PSCच्या एरियामध्ये हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड करण्याचं काम करतं. थँक्यू. तर हा आजचा आपला चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर वी विल कवर्ड इन नेक्स्ट लेक्चर. हॅपी लर्निंग. थँक्यू.